आजच्या या पुरस्कार सोहळ्यास सुरुवात करण्यापूर्वी मला हिरवाई प्रकल्पाविषयी तसेच या पुरस्काराची पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडणे आवश्यक वाटते. आज आपण जेथे उभे आहोत ही जमीन, हा परिसर, हिरवाई हे एकेकाळचे कचरा डम्पिंग ठिकाण असलेल्या या जमिनीचा कायापालट करत प्राचार्य संध्या चौगुले यांनी ही हिरवाई उभी केली. आज या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आपल्या सुहृदांचा गोतावळा या पुस्तकामध्ये पत्ररूपातला स्वर्गीय पांडुरंग चौगुले यांच्यासोबतचा आपला प्रवास मांडताना त्या सांगतात, हिरवाई हे त्यांचे तिसरे अपत्य आहे. त्यांचे स्वप्न आहे, त्यांचा ताजमहाल आहे. या ओळींमधून हिरवाईचे त्यांच्या आयुष्यातील आणि मनातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे स्पष्टपणे दिसून येते. प्राध्यापिका संध्या चौगुले यांनी या हिरवाईच्या माध्यमातून हजारो झाडे लावून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनमोल योगदान दिले आहे. आणि केवळ पर्यावरण नव्हे तर गेली 25 वर्षे हिरवाईच्या वतीने एक वेगळी दिवाळीसुद्धा साजरी केली जाते. कातकरी वस्तीमधील मुलांना रांगोळ्या, शैक्षणिक साहित्य, दिवाळी भेट तसेच कपडे, गोड जेवण देऊन दिवाळी साजरी केली जाते. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहितही केले जाते. तर हिरवाईचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना त्यांना त्यांचे सहचर स्वर्गीय पांडुरंग चौगुले यांची भक्कम आणि अखंड साथ लाभली. दुर्दैवाने 2009 त्यांचे निधन झाले. त्यानंतर 2010 पासून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. आज याच परंपरेत 15वा आणि 16वा पांडुरंग स्मृती पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण हिरवाईतील रोपाला पाणी घालून करणार आहोत. झालाय तो कार्यक्रम, झालेलं? ओके, पहिल्या वेळेला झालं. ओके. ठीक आहे, आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. जसे प्रत्येक रोपाला पाणी घालून आपण त्याचे पालनपोषण करतो, त्याच भावनेत समाजसेवेचा ध्यास असणाऱ्या या मनुष्यरूपी वृक्षांना आजचा हा पुरस्कार आपण प्रदान करीत आहोत. हिरवाईच्या अध्यक्षा प्राध्यापिका संध्या चौगुले यांनी केवळ झाडे लावली नाही तर समाजातील मनांमध्ये संवेदनशीलता निर्माण केली आहे. त्यांचे कार्य फक्त गरजूंना मदत करण्यापुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तनाची बीजे रुजविणारा आहे. या कार्यक्रमाचाच मान राखत प्राध्यापिका संध्या चौगुले यांना प्रास्ताविक आणि स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते. केलेलंच आहे. दुसऱ्यातला अगदीच 5 मिनिटामध्ये मी सांगते या पुरस्काराची पार्श्वभूमी. आम्ही दोघं साधारण 1999 पासून सामाजिक कामामध्ये उतरलो. सामाजिक कार्य करायचं आणि आपण काहीतरी समाज बदलायचा आणि काहीतरी बदल घडवून आणायचे असा उदात्त हेतू काहीच नव्हता. त्या काळामध्ये आधीच्या खूप काम करण्याची गरज पडली, अंगावरती कामं पडली आणि मग इफिशियन्सी वाढली. आम्ही दोघं दूर राहत होतो एकमेकांपासून 12 वर्ष आणि मग 12 वर्षात सगळ्याच गोष्टी आपण एकट्यानेच करत गेलो की आपापच आपलं कार्यक्षमता वाढते. ती खूप वाढली आणि अचानक नवरा बदलून आला. आम्ही दोघं एकत्र राहायला लागलो, सगळंच काम तो करायला लागला आणि मग मला एकदमच बोर व्हायला लागलं. तर ते बोर होऊ नये म्हणून काहीतरी उपाय पाहिजे म्हणून हे काम सुरू केलं. असं बेसिक त्या कामाचं हे आहे, मूल्य आहे. पण मग नंतर ते आवडायला लागलं, नंतर काम व्हायला लागलं, खूप सपोर्ट मिळायला लागला आणि विनोदने आत्ता सांगितलं तसं खूप त्रासही व्हायला लागला. आणि मग ते काम सोडावं का, थांबवावं का असे विचार माझ्या मनात सुरू झाले. आणि माझ्या काय म्हणू आता, म्हणजे वेडी माणसं जसं आपण लाडाने वेडी म्हणतो त्या प्रकारच्या माझ्या वेड्या नवऱ्याने मला काम थांबवून नये यासाठी तो सपोर्ट करत राहिला. जेव्हा की सगळं स्वास्थ्य तुमचं जातं की तुम्ही तुमच्या पैशाने काम करता, चांगलं काम करता, तरी पण लोक तुम्हाला येऊन त्रास देतात, असूया वाढते. अशी समाजामध्ये वाढलेली असूया इतकी टोकाला पोहोचली की हे काम थांबवलं पाहिजे, थांबवण्यातच छानपण आहे अशी पण एक वेळ आली. आणि तो जे पांडुरंग चौगुले हे काम थांबू देत नव्हते ते थांबू न देणारे निघून गेले. पण मग नंतर मला थोडासा एक हे झाला की अरे आता एवढं त्यांची इच्छाच होती की आपल्याला ते थांबू देत नव्हते तर आपण बघूयात वर्षभर आपण करत राहू काम. म्हणजे जेव्हा लोक सांगत होते की हे काम थांबवा, याने काय मिळालं तुम्हाला किती त्रास होतो, आपली पोरं सांभाळा, आपलं घर सांभाळा. पण मग तेव्हा पोरं येऊन म्हणायची की नाही 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 तू ऐकणार आहेस का त्यांचं, बाबांना किती आवडायचं, आपण हे काम करूयात, आम्ही तुला मदत करतो. जसं नवऱ्याने शब्द देऊन मदत केली होती, बापाने शब्द देऊन मदत केली होती, तसं पोरांनी पण शब्द देऊन मदत केली आणि काम पुढे चालू राहिलं. आणि मग ते गेल्यानंतर
असंच जे समाजामध्ये चांगलं काम करतायत, एकमेकांना सपोर्ट करून काम करतात, अशा व्यक्ती शोधून चांगुलपण पसरवणाऱ्या लोकांना हा पुरस्कार द्यायचा अशी साधी हे केली आणि अनेक लोकांना मला या निमित्ताने जोडून घेता आलं. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या पुरस्कारामधील मी विनंती करेन की तुम्ही लोकांना थोडा तुमचा चेहरा, चित्रा मॅडम सगळ्यांना माहिती आहेत, पण आपली मृणालिनी उभं राहा. आपले सर कुठे गेले? तुम्ही? अरे, पहिला पुरस्कार सरांना मिळाला. सर माझ्या कुटुंबातलेच व्यक्ती असल्यासारखे, अजून पण मला आठवत नाहीये की अजून पण कोण असू शकतील, थोडंसं मी विसरते जास्त अलीकडं. तर हा पुरस्कार सोहळा सुरू झाला. पहिले मानकरी सर आहेत आणि मागच्या वर्षीचे 2 मानकरी हे आहेत आणि आपल्या समोर हे जे 2 मानकरी बसलेले आहेत, अतिशयच म्हणजे मलाच खूप संधी देवाने दिली असं वाटतं की हे लोक माझ्या आयुष्यात आहेत, तर मला खूप मोठी संधी आहे आणि मला मीच समृद्ध होत जाते. असे हे पुरस्कार सुरू झाले 2010 पासून. यावर्षीचा हा 15वा आणि 16वा पुरस्कार आहे. मिस्टर चौगुले खूप खुश होत असतील की त्यांना सुद्धा खूप माणसं आवडायची आणि त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या बायकोच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये इतकी छान माणसं आहेत. आणि मला खूप चांगलं याचं पण वाटतं की अलकाताई मला खूपच हक्काची आहे. ती सगळ्यांना आवडते. सगळ्यांना आवडणारी व्यक्ती सगळ्यांपुढे आणून चांगल्या लोकांना तिच्या हातून कौतुक करणं. मला वाटते तिसऱ्यांदा अलकाताई आपल्याकडे येते आहे पुरस्कार देण्याच्या निमित्ताने. आज हे जे समोर पाहुणे बसलेले आहेत, शुभाताई आहेत, शिवाजी यादव आहेत, ते पण म्हणजे यांच्यातलं चांगुल पण मी अगदी साध्या शब्दात सांगते की ह्यातले प्रत्येकजण. मेजर वसंत जाधव, अगं मी काय केलं, मला कशाला पुरस्कार, ते हक्काने आम्हाला आरतुरी करतात, मला कशाला, मी नाही, मला लाज वाटते अगं पुरस्कार घेण्याची. त्यांचं काम तुम्ही ऐकाल, ओळख करून देताना तुम्ही पाहाल, किंवा तुम्ही पुस्तक घ्या. म्हणजे खरं प्रमोशन करायचं नाही मला, पण खरंच किती ग्रेट माणसं आपल्या आसपास आहेत की ज्यांच्यामुळं अनेक निरपराध जीव वाचलेले आहेत. स्वतः जीव धोक्यात घालून उघड्या हाताने कुठलंही प्रोटेक्शन न घेता त्यांनी ते बॉम्ब उचलले कसे, टाकले कसे. म्हणजे माझे असे, मी म्हटलं ना की 8-8 दिवस मला ही माहिती घेऊन लिहिताना खूप छान वाटत होतं. आजचा योग पण असा चांगला आहे की त्यांची सगळी स्टोरी मुंबईची. दुसरे पुरस्कार आहेत रश्मी, ती मुंबईची, आणि पुरस्कार देणारे पण मुंबईचे. त्याच्यामुळे मुंबईचं खूपच. आणि आपल्याकडे याच्यामध्ये श्रुतिका माझी होणारी सून आहे, तिचे सगळे नातेवाईक मुंबईचे. त्याच्यामुळे मुंबईकरांना हॅलो हाय, खूपच छान प्राबल्य आहे तुमचं. तर अशा पुरस्कार सुरू झाले आणि ती परंपरा चालू राहील. हिरवाईच्या वतीनं जी काही कामं झाली ती आता मी फार सांगत नाही, तिने बरेचशी सांगितलेली आहेत. अनेकांना ती माहिती आहेत, नवीन लोक आहेत त्यांना माहीत होत राहील. खूप धन्यवाद. ह्या खूप जीवाभावाच्या काळजातल्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आलेला. थँक्यू. थँक्यू मॅम. यानंतर आपण सुस्वागतम सर. ठीक आहे, सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. यानंतर वळत आपण पुढच्या कार्यक्रमाकडे. आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित पुरस्कार्थी आणि तसेच मान्यवर यांचे रोप आणि पुस्तक देऊन आपण स्वागत करणार आहोत. तर सर्वप्रथम मी श्रुतिका यांना विनंती करते की त्यांनी आजचे पहिले पुरस्कार्थी मेजर वसंत लक्ष्मण. It's our privilege to introduce retired Major Vasant Lakshman Jadhav, a distinguished army officer and an exemplary citizen whose life reflects courage, discipline and service to the nation. Major Jadhav was born on 5th June 1948 at Machipet, Satara. His early education began at Hattikhana, Satara, followed by schooling at St. Paul High School, Belgium, and later at Municipal School No. 4 and New English School, Satara. He pursued engineering studies at Government Engineering College, Karad, before choosing the noble path of military service. He was enrolled in the Indian Army at the Maratha Light Infantry Regimental Center, Belgium, and was commissioned as a sepoy in 1970. During 1970-71, he served with the 19th Battalion, Maratha Light Infantry, actively participating in operations on the Bangladesh border during the Indo-Bangladesh War. Recognizing his leadership potential, he was selected for commission as an officer. He underwent officer training at the Army Cadet College, Pune, followed by the Indian Military Academy, Dehradun, and was commissioned as a lieutenant in the Army Ordnance Corps in 1974.
Major Zadav served in the Indian Army for 25 years with an unblemished and dedicated record. In 1993, while serving as officer in charge of the Bomb Detection and Disposal Squad at Mumbai International Airport, he was injured during the serial bomb blast in Mumbai. Despite this, he successfully defused 2 live bombs, an act of extraordinary bravery that saved hundreds of innocent lives. After retiring from the army, he continued serving the nation in critical civilian roles. He was appointed General Manager, Aviation Security at Mumbai International Airport, and later served as General Manager Academics at the Wellinger Institute of Management, Mumbai, contributing significantly to management education and training. Major Vasant Lakshman Zadav is now retired and resides in Satara and Navi Mumbai. His life stands as a powerful example of discipline, courage, resilience, and lifelong service. It is an honor to have such a brave and inspiring personality among us today. त्यांच्याबद्दल बरंच काही श्रुतिका त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि खरंच खूप इन्स्पायरिंग असं त्यांचं आयुष्याचा प्रवास मला वाटतो. आणि मी खरंच भाग्यवान समजते की अशा लोकांच्यामध्ये आज मी इथे तुमच्या सर्वांच्या समोर या कार्यक्रम चा एक भाग आहे. यानंतर मी डॉक्टर चित्रा दाभोळकर यांना विनंती करते की त्यांनी मेजर वसंत जाधव यांचे पुस्तक आणि रोप देऊन स्वागत करावे. माझे वडील पांडुरंग चौगुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहात. सगळ्यांना आल्याबद्दल थँक्यू. आज त्यांच्या आठवणींना अभिवादन म्हणून दिले जाणारा यावर्षीचा 16वा हिरवाई पुरस्कार उत्तम सामाजिक भान असणाऱ्या आदरणीय रश्मीताई भातखळकर यांना प्रदान करण्यात येत आहे. आता मी त्यांची थोडक्यात एक ओळख करून देतो. रश्मीताई अतुल भातखळकर या BCom DBM अप्लाइड आर्ट्स झाल्या असून त्यांचा न्यूरोपॅथी डिप्लोमा केला आहे. सुरुवातीला त्यांनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी करून व्यावसायिक अनुभव मिळवला आणि पुढे स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली. 2010 सालापासून त्या केशवसृष्टी या संस्थेच्या कार्यरत सक्रियपणे सहभागी आहेत. आजवर तब्बल 15 वर्ष केशवसृष्टीच्या वतीने दिले जाणाऱ्या पुरस्कारांच्या व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. सध्या त्या केशवसृष्टी अक्षय सहयोग या नव्या उपक्रमाची प्रमुख जबाबदारी पार पाडत आहेत. समाजकार्याची त्यांची जाणीव ही संस्थात्मक पातळीवर मर्यादित न राहता त्यांच्या दैनंदिन आयुष्यातही दिसून येते. त्या जिथे राहतात त्या सोसायटीमध्ये त्यांनी लहान मुलांसाठी संस्कार शिबिर, महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शिबिरे आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकाला जोडणारे कार्य केले आहे. माननीय अतुलजी भाटखळकर यांच्या सहचार असून आमदार झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात महिलांसाठी चालणाऱ्या उपक्रमांमध्ये रश्मीताईंचे सातत्याने योगदान राहिले आहे. विशेषतः घरकाम करणाऱ्या महिलांसाठी मोफत प्रशिक्षण उपक्रम राबवून त्यांनी महिला सशक्तीकरणाचा आदर्श उभा केला आहे. कचरा व्यवस्थापनाबाबत त्यांची राबवलेली प्रयोगही अत्यंत यशस्वी ठरली आहे. त्या जळगाव येथील दीपस्तंभ मनोबल संस्थेच्या कमिटी सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्या गरजू लोकांना मानसिक आधार देण्याचा, त्यांचे योग्य मार्गदर्शन करण्याचा तसेच समाजातील विविध घटकांना एकमेकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. अनेकांच्या अडचणी समजून घेऊन त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रश्मीताई सातत्याने प्रयत्नशील असतात. मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालक म्हणून दीपस्तंभाच्या कार्यरत त्या सक्रिय भूमिका बजावत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्ती या नात्याने सध्या त्या एका पूर्णवेळ कार्यकीर्तीचे पालकत्वही स्वीकारले आहे. लहानपणी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यातून समाजकार्याची बीज त्यांनी रुजवली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 3 वर्ष पूर्णपणे कार्यकर्ती म्हणून काम केले. वडील जयवंत वाडेकर यांच्या आदर्शामुळे लहानपणापासूनच रश्मीताईमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.
आणि सहकार्य व सेवाभावाच्या भावनेतून त्या आजही विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशा सेवाभावाने प्रेरित होत समाजासाठी घट्ट नाळ जपणाऱ्या आदरणीय रश्मीताई अतुल भातखळकर यांचे एक रूप देऊन आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. मी आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ साबळे, सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट सातारा, यांची ओळख करून देतील. नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ साबळे यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सोमनाथ साबळे हे सातारा जिल्ह्यातील पहिले इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. प्रतिभा हॉस्पिटल सातारा, संजीवन हॉस्पिटल सातारा आणि कृष्णा हॉस्पिटल कराड येथे ते 2011पासून कार्यरत आहेत. हृदयविकाराच्या उपचारातील एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, पेसमेकर, बलूनद्वारे झडपा उघडणे, हृदयातील छिद्र बुजवणे अशा विविध उपचार पद्धतीमध्ये ते एक्सपर्ट आहेत. त्यांनी आजवर 25,000पेक्षा जास्त कार्डियक प्रोसिजर्स पार पाडल्या आहेत. त्यांना अमेरिकन आणि युरोपियन कार्डिओलॉजी सोसायटीतर्फे मानाची फेलोशिप मिळाली आहे. हृदयविकाराबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी वृत्तपत्रांमधून मोठ्या प्रमाणात लेखन केलेले आहे. तसेच आकाशवाणी व TV वरून अनेक कार्यक्रम केले आहेत. डॉक्टर सोमनाथ साबळे यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. त्यामध्ये सातारा अचिव्हर्स पुरस्कार, यशवंतराव चव्हाण ज्ञानविज्ञान पुरस्कार, श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळ मीडियातर्फे महाराष्ट्र अचिव्हर्स पुरस्कार, टाइम सायबर इंडियातर्फे बेस्ट इन्व्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट इन वेस्टर्न महाराष्ट्र, नगर वाचनालयातर्फे धन्वंतरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करते. धन्यवाद. Introducing Dr. Shubha Rao, former mayor of Mumbai. Today, as the chief guest of this program, we have before you the former mayor of the Municipal Corporation of Greater Mumbai, respected Dr. Shubha Umesh Rao. She is a distinguished personality who beautifully combines medical expertise with public life. A graduate in Ayurvedic medicine, BAMS from R.A. Podar Medical College, Worli, she completed her education and secured the first rank from the University of Mumbai. As a people's representative, while effectively leading a metropolis like Mumbai, she gave priority to issues such as health, cleanliness, civic amenities, and women's empowerment. She effectively implemented health facilities for residents in slum areas, preventive campaigns against diseases like dengue, malaria, and swine flu, the adult vaccination initiative, as well as free diagnostic treatment facilities for the needy. She consistently followed up with the administration to improve roads, drainage systems, water supply, schools, and hospital facilities, setting an ideal example of sensitivity and decisive leadership. Let us all warmly welcome the respected Dr. Shubha Umesh Rao with a thunderous round of applause. While I am sharing this literature for you to introduce Mrs. Shubha Rao to the gathering, I would encourage you to interpret it in your own unbiased way. Shubha is deeply philosophical. She follows Kabir and his dohas. चलती चक्की देखकर दिया कबीरा रोए, दुई पाटन के बीच में साबित बचा ना कोई. The doha, which is seemingly simple, addresses the duality of life and it being the cause of inevitable suffering. Such exposure and study of philosophy has driven Shubha towards noble work and led her to inspire us to seemingly no end. Personally, I feel that at the root of every accomplished person, there is a love for philosophy and literature, but that's only my opinion. Thank you. And with that, we welcome Dr. Shubha Rao. शिवाजीची थोडीशी औपचारिक ओळख. प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल, ग्रॅज्युएशन नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA पुणे इथे. NDAमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी इंडियन नेव्हीमध्ये करिअर सुरू केले. अनेक लढाऊ जहाजांवर अनुभव घेतल्यानंतर ते नेव्हल एव्हिएशन म्हणजेच नेव्हीच्या वैमानिक विभागामध्ये कार्यरत झाले. दरम्यान त्यांनी MiG-21, सी हॅरियर, हॉक अशा अनेक लढाऊ विमानांच्या ऑपरेशनमध्ये मास्टरी मिळवली.
आपल्या कर्तृत्वाने आणि कलागुणातून एक नेव्हल ऑफिसर कसा असावा यासाठी कॅप्टन शिवाजी यादव यांचे उदाहरण दिले जाते. नेव्हल करिअरमध्ये त्यांनी अमेरिका, इजिप्त, ओमान येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नौदलामध्ये अत्यंत दबदबा असणाऱ्या फेअरपूल अशा INS तलवार या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर म्हणून अत्यंत तडफदारपणे जबाबदारी सांभाळली. 2023 साली इस्रायलमध्ये अडकलेल्या 19,000 भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरूप परत आणण्याच्या मिशनवर त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. INS तलवार नंतर त्यांनी विशाखापट्टणम येथील नौदल हवाई तळाचे कमांडिंग ऑफिसर म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या तळावर 45 हवाई विमाने, सुमारे 2600 अधिकारी व नौसैनिक कार्यरत होते. बंगालच्या उपसागरात कार्यरत राहून भारताच्या पूर्व किनाऱ्याच्या संरक्षणात या तळाची भूमिका अत्यंत मोलाची होती. सध्या त्यांची नियुक्ती नेव्हल एव्हिएशन मुख्यालयात नौदल हवाई प्रशिक्षण विभागाचे प्रमुख कर्मचारी अधिकारी म्हणून झाली आहे. युद्धक्षमता अधिक प्रभावी करण्याकरता एकात्मिक लढाऊ प्रयत्नांवर त्यांचा विशेष भर आहे. हा विचार केवळ भारतीय नौदलापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाच्या संरक्षण व्यवस्थेत समन्वय व एकजूट निर्माण व्हावे ही त्यांची ठाम भूमिका आहे. आता ही झाली औपचारिक ओळख. आता मी थोडी ओळख करून देते. एक व्यक्ती म्हणून शिवाजी यादव यांची ओळख करून देते. शिवाजी कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सॉरी, मी शिवाजी म्हणते कारण मुलगा आहे माझा तो. वडिलांची सैन्यामध्ये मोठा ऑफिसर होण्याची अपेक्षा अत्यंत मेहनतीने आणि कठोर परिश्रमाने पूर्ण करणारा आदर्श मुलगा म्हणजे शिवाजी. बहिणींवर खूप प्रेम करणारा आणि त्यांची तितकीच काळजी घेणारा भाऊ म्हणजे शिवाजी. आपल्या भाचरांवर जीव लावणारा, त्यांनी आयुष्यात खूप मोठं व्हावं म्हणून धडपडणारा मामा म्हणजे शिवाजी. आपल्या पत्नीला तिच्या करिअरसाठी आडकाठी न होता तिला उडायला पंख देणारा नवरा म्हणजे शिवाजी. आपल्या काळजाचा तुकडा इरा कुठे गेली तिच्यासाठी आई वडील दोघांची भूमिका पार पडत प्रचंड प्रेम करणारा बाबा म्हणजे शिवाजी. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे म्हणत सगळ्या मित्रांमध्ये लाडका असणारा मित्र म्हणजे शिवाजी. आणि आम्हा दोघांचा लाडका मुलगा म्हणजे शिवाजी. मला वाटतं एवढीच ओळख पुरी आता. यादव हे इथे उपस्थित यादव फॅमिलीचे किंवा चौगुले फॅमिलीचे किती प्रिय व्यक्ती आहेत. त्यांचा स्वागत करण्यासाठी मी माननीय मंदार मांडके यांना विनंती करते. त्यांनी समोर यावे आणि त्यांचे पुस्तकांनी रोप देऊन स्वागत करावे. थँक्यू. शौर्याचे प्रतीक, मुंबई बॉम्बस्फोटांच्या वेळी शेकडो नागरिकांचे प्राण वाचवणारे आपले मेजर वसंत जाधव यांना, मुंबईच्या माजी महापौर आदरणीय डॉक्टर शुभा राऊळ यांना मी हा पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करते. धन्यवाद मॅम. अभिनंदन. सगळ्यांनी इकडे बघा प्लीज. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, जे लोक काम करतात ते कमी लिहितात. माझा अनुभव असा आहे की जे लोक काम करतात ते कमी बोलतात. म्हणून मी माझं मनोगत थोडक्यात वाचून दाखवत आहे. सचिव डॉक्टर सुनील यादव, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज समाजात निस्वार्थपणे काम करणाऱ्या हिरवाई संस्थेचा हा पुरस्कार स्वीकारताना मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञ मनाने उभा आहे. चौगुले कुटुंबांनी
आयुष्यभर जे सामाजिक कार्य केले त्यातूनच हिरवाईसारखी संस्था उभी राहिली. आपल्या पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू केलेली ही पुरस्काराची परंपरा आणि त्यामागची भावना मला अत्यंत प्रेरणादायी आणि भावस्पर्शी वाटते. मी आणि माझे प्रत्येक सैनिक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात एक वेगळ्या प्रकारची हिरवाई जपत असतो, ती म्हणजे मानवी जीवाची हिरवाई. सैनिक म्हणून बॉम्ब निष्क्रिय करताना किंवा कठीण निर्णय घेताना माझ्या मनात नेहमी एकच विचार असायचा, काहीही झालं तरी एकही निब्रास जीवाला इजा होता कामा नये. झाडं जशी सावली देतात, प्राणवायू देतात, तसंच आपल्या बांधवांना सुरक्षिततेसाठी स्वतः पुढे येऊन धोका पत्करणे हेच आमच्या गणवेशाने शिकवलेलं आहे. 1993मधील मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या घटना अनेकदा आठवली जाते. मी मात्र एवढंच सांगू इच्छितो की त्यावेळी मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले. सैनिक म्हणून आम्हाला जे शिकवले जाते तेच मी केले. जीवाची बाजी लावून बॉम्ब निष्क्रिय करणाऱ्या माझ्या कृतीमध्ये जर धैर्य दिसत असेल तर ते भारतीय सेनेच्या संस्काराचे प्रतिबिंब आहे. माझ्या सेवेमुळे कर्तव्य बजावण्यामुळे असंख्य निरपराध जीव वाचले, याहून मोठे समाधान दुसरे कोणतेच नाही. आज इथे मला प्रकर्षाने जाणवतं की निसर्गसेवा आणि देशसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. झाडे वाचवणं म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे प्राण वाचवणे आहे आणि अतिरेकी कारवायांच्या संकटात माणसांचे प्राण वाचवणे म्हणजे समाजाला सुरक्षित आणि सशक्त भविष्य देणे आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, सैन्यदलातील मित्रांचे आणि माझ्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी हे कार्य करू शकलो. संध्याताई, आज हा पुरस्कार देऊन तुम्ही माझी सेवेला हिरवाईच्या मूल्याशी जोडले, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. जशी हिरवाईतील झाडे मुक्तपणे उभी राहून प्राणवायू देण्याचे कर्तव्य बजावत असतात, तसाच प्रत्येक भारतीय जवान कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता आपल्या बांधवांच्या सुरक्षिततेसाठी काम करत राहतो. मीही आयुष्यभर तेच केले, त्यात वेगळे असे काहीच नाही केले. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की मला जे काही करता आले ते या महान देशामुळेच. पुन्हा एकदा संधी मिळाली तरी मी अभिमानाने हाच मार्ग निवडेन. हिरवाईने दिलेल्या सन्मानाबद्दल आणि आपण सर्व सातारकरांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी मनापासून आभार मानतो. तसेच रश्मिताईंना आज हा गौरव मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. जय हिंद. देशासाठी त्यांनी सेवा केलेली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी आपले देशासाठी अर्पण केलेले आहे आणि त्यांचं हे भाषण खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे. थँक्यू सो मच सर. यानंतर मी माननीय रश्मी अतुल भातकळकर यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. पांडुरंग चौगुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या 15व्या आणि 16व्या हिरवाई पुरस्कारामध्ये आपण सगळे श्रोते, त्याच्यानंतर राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावणारे माजी लष्कर अधिकारी मेजर वसंत जाधव आणि माझा भाऊ कमोडोर शिवाजी, त्याच्यानंतर माझ्या मुंबईच्या म्हणजे आम्ही सारखंच काम करतो, एका संस्थेशी जोडलेलो आहोत केशवसृष्टीशी, त्या माझ्या माजी महापौर शुभा राऊळ, त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्ट सोमनाथजी साबळे, इथे बरेच मान्यवर उभे आहेत. आमच्या अलकाताई पण आहेत ज्यांना आपण सगळ्यांनी ऐकलं. त्याच्यानंतर सुनीलजी यादव न्यूरोलॉजिस्ट आणि खूप इथे मान्यवर उपस्थित. खरं तर मी आज हिरवाईचे उपाध्यक्ष सिद्धार्थ याला खूप मिस करते. तो इथे असायला हवा होता, पण ठीक आहे, त्याची उणीव धनंजय भरून काढतोय. हिरवाईच्या अध्यक्षा ज्यांना हिरवाईशिवाय दुसरं काही दिसतच नाही, म्हणजे 2 दिवसावर मुलाचं लग्न आहे आणि आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे अशा भूमिकेत असलेल्या आणि लग्नापेक्षाही जास्त पुरस्काराच्या कार्यक्रमात आणि या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी अधिक लक्ष घालणाऱ्या सर्व माझी लाडकी मैत्रीण संध्याताई. संध्याताईचा जेव्हा मला फोन आला की यावर्षीचा पुरस्कार हिरवाई पुरस्कार तुला देण्याचे ठरले, मी तिला लगेच म्हटलं, जसं वसंतदादांनी पण म्हटलं की अरे बाबा आम्ही काय एवढा पराक्रम केला आहे,
पण त्यांनी तर खरंच खूप मोठा पराक्रम केलेला आहे. त्यांनी जीवाची बाजी लावलेली आहे. मी तर खरंच तसं काहीच केलेलं नाही आहे. मी म्हटलं की एक तर तू हे प्रेमापोटी देते किंवा तुला दुसरं कोणी मिळालं नाही म्हणून तू मला देत असावी. त्यामुळे प्लीज तू पुनर्विचार कर की मला तर काही हे योग्य वाटत नाही आहे. पण तिने काय माझं रात्री 1 वाजता सांगितलं मी तुला की हे चुकीचं आहे, तू असं बोलू शकत नाहीस, मला माहिती आहे काय. म्हटलं तू पुनर्विचार कर, हे काही मला योग्य वाटत नाही आहे. पण तिने काय ऐकलं नाही आणि ही पुरस्काराची माळ तिने माझ्या गळ्यात घातली यावर्षीची. खरं तर माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार आहे. खूप आनंद होतो आहे तो स्वीकारताना. पण तरी पण असं वाटतं की पुरस्काराची गरिमा टिकली पाहिजे. आणि मी खरंच किती योग्य आहे का, मी काय काम करते, असं काय वेगळं काम करते, त्यामुळे ते मला गरिमा टिकवणं हे महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मी तिला असं म्हणत होते की तू परत विचार कर. पण आता आम्ही म्हणजे हा जसा 16वा पुरस्कार आहे तसं केशवकडून आम्ही असे पुरस्कार देतो आणि त्या पुरस्काराची आम्ही संस्था पुरस्कार निवडण्यासाठी आम्ही संस्था व्हिजिट करतो. असंच एकदा ह्या शोध मोहिमेतूनच आम्हाला संध्याताई सापडली होती आणि तिला आम्ही केशवसृष्टीचा 4था पुरस्कार दिला होता. त्यामुळे ह्या सगळ्या संस्थांना भेट देणं, त्याच्यातून ती निवड करणं, यातून आम्हाला या सगळ्या संस्थांशी कनेक्ट होता येतं. आणि खरंच ते इतकं अमेझिंग काम करतात, ते टिकवतात, ते गतीने वाढवतात. आणि ह्या अशा सगळ्या प्रकल्पात्मक त्यांची कामं पाहून आम्हाला इतकं छान वाटतं की आमची निवड किती सार्थ आहे हे पण आमच्या लक्षात येतं. अशा प्रकारचं काम मी कुठलंच करत नाही आहे, असं प्रकल्पात्मक असेल, संस्थात्मक असेल. पण आम्ही आता कसं आहे ना, निवड करतो, पुरस्कार देतो, तिथे आम्ही संपवत नाही काम. तर आम्ही ह्याच्या पुढे आमचं खरं काम सुरू होतं. या संस्थांना सगळ्या प्रकारचं सहकार्य कसं देता येईल, ते टिकण्यासाठी आपण अजून काय करू शकतो, पुरस्काराच्या व्यतिरिक्त आपण यांना प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावर त्यांना कशी साथ देऊ शकतो, असं आम्ही ते काम करतो. आणि अक्षय सहयोगच्या माध्यमातून आता आम्ही पुन्हा एक नवीन आयाम सुरू करून की त्यांना सगळ्या प्रकारचं म्हणजे लिगल काही आवश्यकता असेल, CSR प्रपोजल करता काही आवश्यकता असेल, ट्रेनिंगची आवश्यकता असेल, त्या मॅनेजमेंटची काही आवश्यकता असेल, त्या एक्सपर्ट्सची आवश्यकता असेल, अशा सगळ्या प्रकारच्या घटकांना घेऊन आम्ही सहकार्य देण्याचं काम करतो. आणि हे मी एकटी करत नाही आहे, तर ही सगळी आमची टीम आहे, 13 जणींची टीम आहे आमची आत्ता. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना मी असं समजते की हा आमच्या टीमला पुरस्कार दिलेला आहे. पण खरं तर एक अशाच एका कार्यक्रमामध्ये, पुरस्काराच्याच कार्यक्रमामध्ये आम्ही नाशिकच्या श्री श्री स्वामी कंठानंदजींना आम्ही वक्ते म्हणून बोलवलं होतं एकदम. तर त्यांनी असं त्यांच्या भाषणात म्हटलं की कशाला आहे पुरस्काराची काय गरज आहे. म्हणजे एखादा माणूस कुठली तरी प्रेरणा त्याला मिळते आणि तो एखादा सामाजिक प्रश्न उचलतो आणि तो काम सुरू करतो आणि मग आपण त्याला पुरस्कार देतो. पण ही त्याची सहजता असली पाहिजे समाजाप्रतीची. आणि ही सहजता सगळ्यांची असली पाहिजे, प्रत्येकाची असली पाहिजे की आपण एक समाजामध्ये काहीतरी देणं लागतो आणि त्यामुळे आपण त्या भावनेतून जे आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे. ही सहज प्रक्रिया सगळ्यांची असली पाहिजे. त्यामुळे पुरस्कार देण्याची वेळच यायला नको. पण कोणीतरी एखादाच करतो, दुसरे कोणी करत नाही म्हणून त्यांना त्याचं कौतुक वाटतं आणि म्हणून ते त्याचा गौरव करतात. तर ही काही सुदृढ समाजाची लक्षण नाही आहे. त्यामुळे पुरस्कार हे म्हणजे देणं घेणंच नको. तर हे जेव्हा आपल्या समाजामध्ये होईल तर खरा समाज सुदृढ होईल. याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी दिलं. जसं आई घरामध्ये सकाळी लवकर उठून मुलासाठी डबा करते, ती त्याला शाळेत सोडते, त्याला आणायला जाते, त्याला जेवू घालते, त्याचा अभ्यास घेते, त्याचा आजारपण, त्याचं जे काही असेल ते सगळं ती करत असते. याशिवाय ती सगळ्या कुटुंबाचं ती काम करते. तिच्या मनात तरी येतं का की मी हे करते तर मला त्याचं काहीतरी मिळावं, क्रेडिट मिळावं, बक्षीस मिळावं, असं मनात पण येत नाही तिच्या. कारण तो तिचा स्थायी भाव असतो, तो तिचा सहज भाव असतो. कुठलं कर्तव्य म्हणून पण ती करत नाही, ते ऑटोमॅटिक ती प्रक्रिया असते. आणि ती म्हणजे त्याच्यासाठी ती किती दगदग घेते, किती त्रास तिला सहन करावा लागतो ते सुद्धा तिच्या कधी लक्षात येत नाही. ती त्या दगदग त्रासातून ती करत असताना तिला ते आनंद मिळतो, हेच तिचं ते जगणं असतं. आणि असंच जगणं आपलं सगळ्यांचं हे समाजाप्रती असलं पाहिजे. समाजातला प्रत्येक घटक आणि समाजातली प्रत्येक व्यक्ती ही माझी आहे. आणि त्या भावनेतून मला तर अजून एक आठवतं, यजुवेंद्र महाजन, मगाशी उल्लेख झाला दीपस्तंभाची मी कमिटी मेंबर आहे असं माझ्या परिचयात आलं.
तर मी नेहमी तिथे जेव्हा जाते तेव्हा सरांना बघते, खूप अमेझिंग काम करतात, दिव्यांगांकरता काम असतं तिकडे, ट्रान्सजेंडर, अनाथ, त्याच्यानंतर मुकबधीर, असे सगळे दिव्यांग प्रकार जे आहेत त्यांच्याकरता UPSC MPSCची तयारी आणि अजून अनेक फॅकल्टीज तिकडे आहेत. खूप मोठी संस्था आहे, पाहण्यासारखी संस्था आहे. अत्यंत उत्तम दर्जाचं सगळं प्रकारचं ते तिथे राहणं असेल, भोजन असेल, शिक्षण असेल, सगळं उत्तम प्रतीचं. तर का असं, म्हणजे तर त्याचं उत्तर असं आहे की ते प्रत्येकाविषयी असं समजतात की हा माझा मुलगा आहे. आता तिथे दिव्यांगांना कधी हात लावण्याची वेळ येते, कधी कृत्रिम पाय लावण्याची वेळ येते, कधी त्यांना व्हीलचेअर देण्याची वेळ येते. तर त्याच्या सगळ्या कॅटेगरीज असतात, म्हणजे रेंज असते. 10,000चा पण पाय मिळतो, 50,000चा मिळतो, लाखाचा मिळतो, 3 लाखाचा मिळतो. व्हीलचेअर पण 3 लाखाची पण व्हीलचेअर मिळते. तर मग आता ही सामाजिक संस्था, एवढे 600 मुलं तिकडे शिकत आहेत, तर मग आपण आपलं बजेट पण बघावं आणि त्याप्रमाणे त्यांना तशी द्यावी जी काही आपण देऊ शकतो ती. पण तसा कधीच ते विचार करत नाही. उत्तमातलं उत्तम म्हणजे 3 लाख, सर्वात भारी 3 लाखाचं आहे, तर 3 लाखाचाच पाय त्या मुलाला लागेल. मग ते त्याच्यासाठी पैसा कसा गोळा करायचा तो त्यांचा लुकआउट. पण कारण तिथे माझा मुलगा असता तर मी त्याला उत्तम दर्जाचंच दिलं असतं. म्हणून तो प्रत्येक जण माझा आहे, त्यामुळे तिथे येणाऱ्या प्रत्येक मुलाचं हे माझ्या मुलासारखं उत्तम दर्जाचंच सगळं मिळेल. त्यामुळे तिथे सगळं उत्तम दर्जाचं आहे. आपण सगळ्यांनी तिथे जरूर भेट द्यावी, जरूर बघावं. आणि हे सगळं आम्ही पाहतो आणि म्हणून ते मनामध्ये इतकं रुजलं, म्हणजे कंठानंदजींचे पण ते एक शब्द की ही सगळी सहजता असली पाहिजे आपली. त्यामुळे आपण आपल्या वैयक्तिक लेवलवर पण काय काय करू शकतो ते सगळं करावं. अगदी घरातल्या कामाल्या बाई करता असतं, आपण घरातून बाहेर पडतो, जे वॉचमन असतात, हे असतात, प्रत्येक जण हा आपला आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपली देशाची संस्कृती आहे. त्यामुळे ती संस्कृती अंमलात आणण्याकरता आपण प्रत्येकाने अशी सहकार्याची जर भूमिका निभावली, आणि जसं साने गुरुजींनी म्हटलं आहे की असा तो एकची हा धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रत्येक जणाविषयी आपल्याला जर प्रेम भावना निर्माण झाली तर कुठलीच चढाओढ राहणार नाही, कुठलीच मत्सर राहणार नाही, हेवेदावे राहणार नाही, वाद राहणार नाही. आणि हा समाज खरंच एका अर्थाने सुदृढ बनू शकतो. फक्त ही सहकार्याची भावना ठेवा, म्हणजे पुरस्कार ना देण्याची वेळ ना घेण्याची वेळ. आपण सगळेच जण छान काम करत राहू. संध्याताईला तिचा जो सदहृदयांचा गोतावळा आहे तो इतका वाढलेला पाहिजे, म्हणजे इतका वाढेल की तिने छापखानाच काढला पाहिजे पुस्तकांचा. असं आपण अशा वेळ आणू तिच्यावर आणि सगळ्यांनी असं काहीतरी करत राहू. एवढंच ह्या निमित्ताने मी बोलते. मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी हिरवाईचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही दिलेला संदेश खरंच मोलाचा आहे की समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारीची जाणीव असणं, म्हणजे ही खूप मोलाचा संदेश हा मिळालेला आहे. थँक्यू सो मच. यानंतर मी प्रमुख पाहुणे डॉक्टर शुभा राऊळ यांना विनंती करते, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आणि सुहृदांचा गोतावळा ह्या 2 कार्यक्रमाच्या आजच्या आयोजक संध्याताई. आणि सुहृद म्हणजे काय, बरोबर, सुहृद म्हणजे हृदयाशी नातं जोडणारं. आणि हे सगळी हृदयाशी नातं जोडलेली तुमच्या सगळ्या लोकांपुढे मला खरंच असं हृदय ओलं होऊन गेलं आहे की काय बोलू आणि काय नको. आणि संध्याताई, या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही जो सत्कार केला, सगळ्यांची नावं घेतली आणि तुम्ही सुद्धा किती वेदना सहन केल्या असतील हे आम्ही पण पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत. सुधीर मोघेंची एक कविता आठवते मला की वेदनांचा कोण केवा, दुःख खोटे दैन्य खोटे, मी तयांशी झुंजताना भोगिले ऐश्वर्य मोठे. ह्या अशा वेदनांच्या प्रसवेतून किती मार्ग सापडतात आणि त्या वेदनातूनच कितीतरी लोकांनी, जसं आम्ही हे सागरला आपण पुरस्कार दिला होता तर सागरने सांगितलेलं मी अनाथ म्हणून जन्माला आलो आणि आज तो 3,500 अनाथ मुलांचा बाप झालेला आहे. आणि असे सगळे आम्ही हुडकून काढले, तुम्ही पण त्यातल्याच, आणि तुम्ही सुद्धा हुडकून काढतायत.
एक एक हिरे आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती असतात, आपापला मार्ग करत असतात आणि समाजसेवा करत असतात. आज हे म्हणजे जगण्याची उमेद देणारे, आज आपल्यासाठी नेव्हीमध्ये लढणारे कॅप्टन कमोडर आपले शिवाजी यादव आहेत. हृदयाला जिवंत करणारे, हृदयाची सेवा करणारे डॉक्टर सोमनाथ आहेत. ही म्हणते मी काय केलंय, अहो काय केलंय मी, मला विचार. ही खरंच अशी लोक आहेत ना जे सांगितलंय की बडे बडाई ना करे, बडे न बोले बोल, रहीमन हिरा कब कहे, लाख टपको मोल. हिरा सांगतो का माझं लाखाचं मोल आहे म्हणून? हे पण मी यांच्याशी बोलायला नाही हो, मी काही केलं नाही आहे. अहो तुम्ही किती लोकांना वाचवलंय, बरोबर? एक शिपाई म्हणून भरती झाले, अधिकारीपर्यंत गेले आणि बॉम्बस्फोटामध्ये ते स्वतः जखमी झाले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याच साखळीचा बॉम्ब पुन्हा निर्जीव करायला धावले. हे अशी लोक आपल्या बरोबर आहेत. कोणाची काळजी आपण, आपली काळजीसुद्धा आपण करायची नाही. देवाने अशी लोक पेरलेली आहेत सगळीकडे. आणि हे तुम्ही झाडं लावलीत, ही माणसं तुम्ही गोळा केलीत. आज किती तुम्ही दागिने घाला, कितीही करा, पण जेव्हा माणूस भेटत नाही ना आपल्याला हाक मारल्यावर, आज तुमच्यासाठी मुंबईवरून आम्ही धावत आलो, बरोबर? आणि तेव्हा कळतं की अरे आपतं काय असतं, आपतांचा गोतावळा काय असतो, बरोबर? म्हणून माणसं जोडावी सगळ्यांनी, आणि ते जोडण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, खूप कष्ट करावे लागतात. साधी गोष्ट नाही, ही तपस्या असते. आणि त्या तपस्येतून येतं तेव्हा आपल्याला दिसतं, पण तो त्याच्या मागचा जो प्रवास असतो ना, तो अगदी अंगावर काटा येणारा असतो. धनंजयचं पण मी कौतुक करेन, परवा लग्न आहे, वा, पण बरं आहे ना, परवा लग्न आहे पण बायको आज बसली आहे, बरोबर. हे पण भाग्य लागतं, बरं. पण तुझं खूप कौतुक आहे, आईच्या पाठीशी तू ठाम उभा राहिलास. आणि ह्या सगळ्या झाडांना जे तुम्ही जीवदान दिलंय ना, त्याचं मोल काहीच नाही आहे, इतकं मोल अनमोल आहे. हे झाडांसाठी एक बोलायला गेलं तर मी पण खूप बोलेन, पण खरंच एक झाड वाचवल्यानंतर ते झाड आपल्याला काय, कारण मी बघितलंय मुंबईमध्ये असे कॉम्प्लेक्स तयार होतात, हिरानंदानी कॉम्प्लेक्स, किंवा माझ्या बोरिवलीमध्ये 500 झाडं कापून मोठा कॉम्प्लेक्स तयार झाला आणि त्याला नाव दिलं ग्रीन व्हॅली कॉम्प्लेक्स. आणि काय ते खोटी झाडं लावतात घरामध्ये आणि दाखवतात की ग्रीन व्हॅली तयार झाली. ती झाडं कधी कुऱ्हाड घेऊन गेल्यावर सुद्धा तो झाड पळू शकत नाही, इतकी ती त्याची तपस्या असते. अर्धवट कापलेलं झाड नंतर तो थकला कापून आणि मग तो गेला आणि नंतर तो काही दिवसांनी आलं तर त्या झाडाने पुन्हा पानं फुलं दिलेली होती. तर हे असं आहे, म्हणजे आपण किती निर्हृदयी झालोय असं मुंबईत वाटतं मला. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी गार्डन डिपार्टमेंटची मीटिंग घेतलं तेव्हा मी तेच म्हणाले की आताची जी पटकन उगवणारी झाडं असतात किंवा विदेशी झाडं आहेत, नुसती शोभेची आहेत, ती झाडं लावू नका, अशी झाडं लावा. आता ही बांबू लावलंय ना, हे बांबू एवढा उंच झालेला आम्ही तरी मुंबईकर पाहत नाही. आणि या बांबूमध्ये इतके पक्षींचा चिवचिवाट असतो, म्हणजे एक झाड किती जणांना आसरा देतो. त्यामुळे तुम्ही हे इथे पक्ष्यांसाठी कॉम्प्लेक्स तयार केलेला आहे, बरोबर की नाही, अनेक पक्ष्यांसाठी. तर मी तुम्हाला धन्यवाद देते की अशा अनेक लोकांना तुमच्याकडून प्रेरणा मिळावी आणि असे अनेक हिरे तुम्ही शोधून काढावे आणि आम्हाला पुन्हा पुन्हा इथे यायची संधी द्यावी, एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. हे वास्तव आहे मुंबईमधलं. ते झाडं फार कमी पाहायला मिळतात आणि हे वास्तव आहे की आयरती आहे की तिथे झाडं जंगलं कापून तिथे बिल्डिंग्स उभ्या राहतात. तर हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे, याच्यावरती विचार करण्याची खरंच गरज आहे आणि ॲक्ट करण्याची गरज आहे. हा मोलाचा संदेश आपल्या भाषणातून आम्हाला मिळाला. थँक्यू मॅम. यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे कमोडोर शिवाजी यादव यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. हम सब का ये नसीब है कि आज इस जगह हम सबको साथ में लाया है की नाही. आपण आज सगळेजण आज इथं आहोत, हे आपल्या सगळ्यांच्या चांगल्या नशिबाचा रिझल्ट आहे.
तर हे आजूबाजूला झाडं आता शुभाताई म्हटल्या ही सगळी झाडं, आणि इथं खूप जण आहेत जे हिरवाईमध्ये रेग्युलरली येतात. तर सगळ्यांना असं वाटत असेल यार हे सगळ्या रोपांना मी एवढं लहान असल्यापासून पाहतोय वगैरे वगैरे. पण गंमत आहे की असं पण विचार करा, ही झाडं पण आपल्याला पाहतायत आणि ते पण विचार करत असतील, एकमेकांना सांगत असतील की ह्या सगळ्या माणसांना, ह्या सगळ्या लोकांना आम्ही पण लहानपणीपासून पाहतोय आणि ते आपलं कौतुक करत असतील आणि ते आपल्यावर प्रेम करत असतील आणि त्या प्रेमाचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या फोर्सनं आपल्याला परत परत इथं बोलवत असतील आणि मे बी दॅट्स वाय वी ऑल कम बॅक टू हिरवाई एव्हरी नाव अँड देन. सो टुडे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू रश्मिताई आणि मेजर वसंत जाधव. सर्वप्रथम आयड लाईक टू स्पीक अबाउट रश्मिताई. रश्मिताई खूपच शिकल्या, म्हणजे आपण आपल्या वेळी BSc BA लय झालं तर इंजिनिअरिंग मेडिकल. आपला हुशार मुलगा सोमनाथ इज माय बॅचमेट पण जनरली वी यूज टू डू ऑल BSc BA एंड ऑल दैट. पण रश्मिताई इज लाइक शी चोज कॉमर्स. अच्छा, यहाँ पे नहीं, उसके बाद मैनेजमेंट, उसके बाद अप्लाइड आर्ट्स और उसके बाद नॅचरोपॅथी. मतलब कहाँ से कहाँ तक. तर मग वेगवेगळे आणि डायव्हर्स सब्जेक्ट्स आणि त्यामुळे अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड फ्रॉम द कमर्शियल टू द नॅचरल. सो इट कवर्ड द फुल स्पेक्ट्रम. जसं ॲमेझॉनचा लोगो सगळ्यांनी पाहिला असेल, ॲमेझॉनच्या लोगोमध्ये खाली एक ॲरो आहे, ते AMAZON जे स्पेलिंग आहे त्यातलं A आणि जो Z आहे त्याच्यामध्ये तो ॲरो कनेक्ट करतो खालून असं A to Z. बेसिकली दे ट्राईंग टू से की आमच्याकडे वी हॅव एव्हरीथिंग फ्रॉम A to Z, यू जस्ट आस्क फॉर एनिथिंग. तसंच आय थिंक रश्मिता हॅज कवर्ड ऑल द स्पेक्ट्रम फ्रॉम A to Z. शी हॅज लर्न्ड एव्हरीथिंग आउट देअर. सो from commercial to natural, that means she has covered the A to Z of practicality, creativity, deep concern for health, environment and a nature friendly way. Professional advertising visualizer, art director, मराठी copywriter, असे सगळे कामं केलेले आहेत त्यांनी. म्हणजे look at the kind of creativity she has been into. पण त्याचबरोबर किती compassionate आहेत त्या, म्हणजे from there to taking care of family आणि पूर्ण सोसायटी. शी हॅज ट्रॅव्हल्ड टू मणिपूर, शी हॅज ट्रॅव्हल्ड टू काश्मीर, शी हॅज रेज द इंडियन ट्रायकलर आउट देअर इन काश्मीर. असे म्हणजे त्यांनी हळूहळू त्यांचे पंख पसरले. शी हॅज ओपन्ड हर विंग्स अँड शी हॅज सोअर्ड हाय इन द स्काय. केशवसृष्टी यांची ही जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये शी हॅज बीन, म्हणजे त्या कुठं कुठं चांगुलपणा आहे, कुठं कुठं चांगलं काम चाललेलं आहे तिथं जाऊन त्यांनी ते शोधून काढलेलं आहे. शोधण्याचं काम त्यांनी आता आपल्याला सांगत होत्या त्या. आणि त्याच्यानंतर त्या म्हणत होत्या की मी काय केलं. तर ह्या जेव्हा म्हणल्या त्यावेळी मला ही कविता आठवली. दिस कविता इज रिटन बाय ली हंट. 1834 मध्ये ही कविता लिहिली बरं का. तर मी आय से इट आउट इन इंग्लिश ॲट द सेम टाइम वाईल एव्हरीबडी नोज इंग्लिश, पण जस्ट फॉर आवर कलेक्टिव्ह अंडरस्टँडिंग मी ते मराठीमध्ये सुद्धा कन्वर्ट करतो, ट्रान्सलेट करतो. सो द नेम ऑफ दिस पोएम इज अबू बेन अधेम. सो अबू बेन अधेम हा एक माणूस आहे. ही अवोक वन नाईट फ्रॉम डीप ड्रीम ऑफ पीस अँड ही सॉ विद इन द मूनलाईट इन हिज रूम. रात्री त्याला जाग आली, त्याच्या खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता आणि त्यानं पाहिलं आत कोण बसलेला आहे. तर देवाचा एक माणूस, देवाचा जो रेकॉर्ड कीपर आहे, अन एंजल, ही इज रायटिंग इन द बुक ऑफ गोल्ड. अँड टू दॅट प्रेझन्स इन द रूम, टू दॅट एंजल ही आस्क्ड, व्हॉट रायटेस्ट दाऊ. म्हणजे अबू बेन अधम त्या एंजलला विचारतोय की नमस्ते, तुम्ही काय लिहिताय ह्या बुकमध्ये, ह्या पुस्तकामध्ये. तर मग त्या त्या देवाच्या माणसानं, एंजलनं त्याला आन्सर केलं की मी त्यांची नावं लिहितोय, दोज हू लव्ह द लॉर्ड, जे देवाची भक्ती करतात त्यांचं नावं मी लिहितोय. तर मग अबू बेन म्हणतो की अँड इज माइन वन, माझं नाव आहे का त्या लिस्टमध्ये. तो म्हटला नो, युअर नेम इज नॉट देअर इन दिस लिस्ट, तुझं नाव नाही आहे ह्या लिस्टमध्ये. मग अबू बेन अधेम म्हटला की ठीक आहे, मग असं करा, माझी प्रार्थना आहे की राईट मी ॲज वन दॅट लव्ज हिज फेलो मॅन. मग जे देवावर भक्ती करतात ते ज्यांना आवडतात त्या लिस्टमध्ये माझं नाव लिहा. मग तो एंजल म्हटला ओके, आणि द एंजल वॅनिश्ड. आणि दुसऱ्या रात्री तो एंजल पुन्हा आला आणि त्यावेळी त्याच्या हातात एक पुस्तक होतं आणि ही शोड द नेम्स
whom love of God has blessed. म्हणजे देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्याची लिस्ट दाखवली आणि त्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव अबूबेन अदमचं होतं. सो आय एम शुअर रश्मीताई अशी लिस्ट देवाकडे असेल आणि युअर नेम विल बी द फर्स्ट इन दॅट लिस्ट. सो सोशल वर्कच्या फील्डमध्ये अफेक्शन कसं असायला पाहिजे, कसं द्यायचं, एनकरेज कसं करायचं हे आपण रश्मीताईकडून शिकलं पाहिजे. इन्क्लुझिव्हिटी, खूप शब्द आपल्याला खूप आवडतात, त्यापैकी इन्क्लुझिव्हिटी हा शब्द माझा खूप प्रिय शब्द आहे. इन्क्लुझिव्हिटी म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणे. त्याचा अपोजिट शब्द आहे एक्सक्लुझिव्हिटी. जसं की सपोज मी नेव्हीमध्ये आहे, तर आता आमचा मेजर वसंत जाधव ते आर्मीमध्ये आहेत, पण आर्मी काय आहे, पायदळ आहे, हम तो शिप में चलते हैं, हम तो नेव्ही में. अच्छा, नेव्हीमध्ये असं तसं नाही काय, आम्ही एव्हिएशनमध्ये आहे, आम्ही उड्डाण घेतो. अच्छा, उड्डाण घेणारे पण काय, काही म्हणजे हेलिकॉप्टरवाले असतात, काही ट्रान्सपोर्टवाले असतात, पण आम्ही तर फायटरमध्ये आहे. अच्छा, फायटरमध्ये पण काय हॉकवाले असतात, हॅरियरवाले असतात. हॅरियर म्हणजे जे व्हर्टिकल अप अँड डाऊन, जे व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग करतात, मी त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे सी हॅरियरमध्ये ज्यांनी अपग्रेडेड सी हॅरियर उडवलं त्यामध्ये मी आहे. असं करत करत मी जेव्हा हे जे आपली ही स्टँडर्ड ही असते ना, म्हणजे दिस इज व्हॉट वी टेंड टू डू. आणि लास्टला म्हणजे काय, तर मग एवढे असे असलेले अपग्रेडेड सी हॅरियरचे पायलट्स असलेले फक्त 4 जण आहेत, त्यापैकी मी एक आहे. अरे वा. नाही, पण अबे तुला कळत नाही बे की तू असं सांगत चाललायस, त्याच्यामध्ये तू एकटा होत चाललायस. अकेले पड़ जाओगे ऐसे तो ये एक्सक्लुझिव्हिटी है. हमको एक्सक्लुझिव्हिटी कभी पसंद आनी नहीं चाहिए. त्याचा उल्टा शब्द आहे इन्क्लुझिव्हिटी, कि अबे मैं अकेले क्या करूंगा सी हॅरियर. आई रिक्वायर that maritime reconnaissance aircraft and the helicopter to save me in case I fall into the sea, and I require the engineer of the ship to drive that ship, and I require the army to support me when I'm going into an attack, and I require all of you to be with me, to bless me. So inclusivity. So inclusivity आज म्हणजे जे रश्मीताईंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आपल्याला की चला आपण सगळे एकत्र येऊया. What a beautiful word it is and what a beautiful concept it is. So through inclusivity, she gathers and takes everyone together. Hirvai, Akshay Sahayog, Deepastambha, Manobal Institute, camps for children, women empowerment, senior citizens program. These are the places where she finds purpose of life. त्याच बरोबर she helps others to find them too. म्हणजे like an organization of केशव सृष्टी. I must tell you guys की ही ह्यांची जी गँग आहे, अलकाताई, शुभाताई, रश्मीताई आणि अजून वी हॅव मेनी अदर मेंबर्स. तर व्हॉट कूल पीपल दे आर अँड व्हॉट हार्ड वर्किंग दे आर अँड हाऊ एनलाइटन्ड दे आर, व्हॉट इज देअर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ आणि हाऊ शुड रिलेशनशिप्स बी. सो इट्स अ ग्रेट ट्रीट टू सी दिस काइंड ऑफ अ फ्रेंडशिप. तर आज प्रेम आणि स्फूर्ती बरोबरच शूरवीरता, निर्भीडता घेऊन आपण सोसायटीला मदत करू शकतो, रक्षण करू शकतो. अँड मेजर वसंत जाधव, अ मॅन ऑफ करेज, a man full of loyalty and commitment to his own ideals. This man has fought a fierce 1971 Indo-Pak war on the eastern front at Bangladesh border in the Maratha Light Infantry. Ladies and gentlemen, we have a war hero amongst us. We have a war hero amongst us. Let's give him a huge applause. माझी मिलिटरीमध्ये 30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, पण माझं नशीब नाही एवढं, अजून मला पाहायला मिळालं नाहीये युद्ध. पण मेजर वसंत जाधव, सो लकी. अच्छा, एक जनरल नॉलेज का क्वेश्चन है, सब लोगों को जनरल नॉलेज का क्वेश्चन. विच इज द फास्टेस्ट स्पोर्ट इन द वर्ल्ड? फास्टेस्ट स्पोर्ट कौन सा है? हाँ, F1. नो, रॉन्ग आंसर. चलो बोलो जल्दी बोलो, ये क्लास बहुत ही ठंडी क्लास है, क्या है? हाँ, नो, शूटिंग नहीं. फास्टेस्ट स्पोर्ट इन द वर्ल्ड इज आइस हॉकी. ओके, या. व्हाट इज द सेकंड फास्टेस्ट गेम स्पोर्ट ऑफ द वर्ल्ड? इट्स बास्केटबॉल. अच्छा, देयर इज अ स्पोर्ट कॉल्ड माउंटेनियरिंग. माउंटेनियरिंग म्हणजे पीपल हू गो टू, म्हणजे दे डोंट गो फॉर जॉय राईड, बट दे गो ॲज अ स्पोर्ट. अँड वेन दे माउंटेनियरिंग, वेन दे डू, त्यांचं सगळ्यांचं म्हणजे अल्टिमेट एम काय असतं?
इट इज टू समिट द माउंट एव्हरेस्ट. तर म्हणजे आय हॅव लॉट्स ऑफ फ्रेंड्स हू हॅव डन दॅट. तर ते म्हणतात की इट इज द मोस्ट इंडिव्हिज्युअल स्पोर्ट. फास्टेस्ट स्पोर्ट असेल, टीमवाला स्पोर्ट असेल, फुटबॉल, हॉकी वगैरे वगैरे, पण द मोस्ट इंडिव्हिज्युअल स्पोर्ट जो अकेला खेलता है, बिकॉज when you are climbing the Mount Everest, it is a personal war with cold, with exhaustion and with oxygen. So टीम में तो सब खेलते हैं, लेकिन अकेले खेलने वाला गेम बहुत अलग है. तो ये अकेले थे 1993 में जब एक बॉम्ब डिटेक्ट हुआ था. He was alone while diffusing that bomb. एकटे होते थे जेव्हा त्यांनी डिफ्यूज केला बॉम्ब. कम्प्लिटली वल्नरेबल. बॉम्ब चुकून उडू शकला असता आणि मतलब ही वुड हैव जस्ट वॅनिश्ड, ही वुड हैव बीन ब्लोन टू पीसेस. छितरे छितरे हो जाते हैं. वन रॉन्ग ॲक्शन वुड हैव कॉस्ट हिम हिज लाईफ. बट इफ ही डज नॉट टेक दॅट ॲक्शन, जर का ते करत नव्हते तर थाउजंड्स ऑफ लाईफ वुड हैव डाईड. So he diffused a bomb. He saved many people's lives by putting his own life at stake. It was a high level of technical skill, but also of courage, bravery, and commitment. Major Vasant Jadhav, I shall take this opportunity to offer you the mark of respect from all of us. So my request to all of you is, let us all salute Major Vasant Jadhav for this moment of daring, courage, and selflessness. May I please ask everyone to stand up? फोटोग्राफर स्टैंड बाय रहे. अब हम सब लोग साथ में मेजर वसंत जाधव को सल्यूट करेंगे. थैंक यू. सल्यूट. जय हिंद. प्लीज सेट, प्लीज सेट. माझं भाषण संपलं नाही इतनी जल्दी. सो ये जो दिस काइंड ऑफ डेयरिंग, दिस काइंड ऑफ करेज, ये कैसे काम करता है यार? ये क्या सोचते होंगे ये लोग? आता हे जेव्हा ते बॉम्ब डिफ्यूज करत होते तर काय विचार करत काय असतील, हे काय गेलं असेल त्यांच्या मनामध्ये? काय त्यांच्या मनामध्ये म्हणजे देशभक्ती होती की काय होतं? व्हॉट एक्झॅक्टली वॉज देअर इन हिज माइंड? सो ॲट दिस जंक्चर मी तुम्हाला एक छान कविता सांगू इच्छितो. त्या कवितेचं नाव आहे अन आयरिश एअरमन फोर्सीज हिज डेथ. दिस इज बीन रिटन बाय विलियम बटलर यीट्स इन 1918. 1918, as you all know, it was the time when it was the First World War was going on from 1914 to 1918. तर त्यावेळी नुकतेच विमानं घेऊन आपण लढाई करू शकतो हे चाललेलं होतं. तर जेव्हा ते आयर्लंडमधले ही जी लोकं होती ते इंग्लिश रॉयल एअरफोर्समध्ये त्यांची विमानं घेऊन लढत होते आणि त्यावेळी ॲव्हरेज एज ॲट विच एव्हरीबडी वॉज डाईंग वॉज 22 years. 22 वॉज द ॲव्हरेज एज. सगळेजण पटापट 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 मरत होते. आणि त्यापैकी आयर्लंडचा हा पायलट आहे तो असा एका शांत बसलेला होता. त्याची सॉर्टी होती थोड्या वेळानं. त्याला माहित होतं की तो 1-2 आठवड्यात तो पण मरणार आहे. तर त्यावेळी तो विचार करतोय की यार ये मैं क्यों कर रहा हूँ ये सब? वाई एम आई डूइंग दिस? बिकॉज दोज दॅट आय फाईट आय डू नॉट हेट अँड दोज दॅट आय गार्ड आय डू नॉट लव्ह. नॉर लॉ नॉर ड्युटी बेड मी फाईट, नॉर पब्लिक मेन नॉर चेअरिंग क्राऊड्स. म्हणजे मला लॉनं पाठवलेलं नाही, कोणी फोर्स केलं नाही की जाऊन लढाई कर, किंवा कोणीही म्हणजे असे मोठे माणसं आले नाहीत मला मोटिवेट केले नाही की जाऊन तू लढाई कर. नाही कोणी माझ्यासाठी चेअरिंग करते, हां भाई गुड गुड ग्रेट ग्रेट तुम लढाई कर रहे हो. सो नॉर लॉ नॉर ड्युटी बेड मी फाईट, नॉर पब्लिक मेन नॉर चेअरिंग क्राऊड्स. अ लोनली इम्पल्स ऑफ डिलाइट ड्रोव मी टू दिस ट्युमल्ट इन द क्लाउड्स. म्हणजे एक लोनली इम्पल्स ऑफ डिलाइट. तो लोनली होता. लोनली म्हणजे एक एकाकी आलेला एक तो क्षण होता आणि तो इम्पल्स होता. तर तो लॉजिकल नव्हता आणि तो डिलाइटफुल होता. तो खूप आनंददायक होता. सो आय बॅलन्स्ड ऑल, ब्रॉट ऑल टू द माइंड. द इयर्स टू कम सीम्ड अ वेस्ट ऑफ ब्रेथ, अ वेस्ट ऑफ ब्रेथ द इयर्स बिहाइंड. इन बॅलन्स विथ दिस लाईफ इज दिस डेथ. सो 2 things to learn in this. First, we do everything we do for the lonely impulse of delight. It is lonely, it is an impulse and it is delightful. तर मेजर वसंत जाधव जेव्हा हे काम करत होते त्यावेळी इट इज अन इम्पल्स आणि इट इज डिलाइटफुल फॉर हिम टू डू इट. आणि म्हणून ते करत होते. त्यांना आनंद होत होता, त्यांना पर्पजफुल वाटत होतं हे करण्यामध्ये. आणि तसंच मेजर वसंत जाधव एक्सपिरियन्स द मोमेंट वेअर ही बॅलन्स्ड हिज लाईफ विथ डेथ. So there was risk assessment, there was no hesitation, there was true heroism, there was service before self. And Major Vasant Jadhav, I must say this,
you are our icon. Finally, I would like to say कि मरने वाले तो हम सब हैं, इस जिंदा दिल जिंदगी को सिर्फ पैसे, नाम या इज्जत के लिए नहीं, लेकिन एक दूसरे के लिए जीना, कुछ कर दिखाना, यह हम सब के कलेजे में एक लोनली इम्पल्स ऑफ डिलाइट है. तभी तो हम सब यहाँ पे हैं. थैंक यू संध्या फॉर डूइंग दिस फॉर ऑल ऑफ अस, एंड वी ऑल नीड दिस पर्पस, दिस लार्जर देन लाइफ पर्पस विच मेक्स इट फील वर्थ इट. एंड थैंक यू पांडुरंग दाजी. Pandurang Daji is the kindest, most caring, loving and the supporting person who laid foundation of Hirvai and commenced this never-ending, beautiful, purposeful journey. Jai Multiverse. At this juncture, I would now like to invite आमची अक्का वंदना. ती रडतीये. She just अतिशय भावूक पद्धतीचं आपलं हे मनोगत आपण व्यक्त केलं. कमोडोर शिवाजी यादव यांनी सुद्धा इन्क्लुझिव्हिटी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितला, पण प्रत्यक्षात आपण आत्ता सध्या तो अनुभवला असं मला वाटतं की सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं हा आपण दिलेला मेसेज प्लस इन्क्लुझिव्हिटीचं हे प्रत्यक्ष उदाहरण, या गोष्टी मनाशी बाळगून याची आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. यानंतर मी डॉक्टर सोमनाथ साबळे यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सुहृदांचा गोतावळा या पुस्तकाचं जे प्रकाशन आणि जे आज समर्पण झालं, या दोन्ही कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जसं आता ताई म्हणाल्या की इकडचे मोठे काय इकडचे मोठे, हा फरक जिथे काही नाही आहे, असे सगळे बसलेले, सगळे समोर बसलेले आणि स्टेजवरील मान्यवर, म्हणजे मला कळत नाही खरं तर कार्यक्रम खरंच एका उंचीवर गेला की आता असं सगळ्यांना वाटत असेल की आता आपण फक्त शांत बसूया आणि इथून म्हणजे हे सगळे विचार किंवा हे जे मिळालेले हे जे मोती आपण जे वेचले जात तेवढे घेऊन आपण जाऊया, म्हणजे कृतार्थ झाले सगळेच. तर मला असं निश्चितपणे वाटतं. म्हणजे तो मॅडमने जी सुरुवात केलेली होती की ती पण आता काही गोष्टी थोड्या आता मला म्हणजे मॅडमनी मला अध्यक्ष का ठेवलं, मॅडमच म्हणतो कारण त्या माझ्या टीचर आहेत. म्हणजे तुम्हाला दोघींच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे 12वीला मला 11वी-12वीला बायोलॉजी त्यांनी शिकवलं. म्हणजे त्या 11वी-12वीला बायोलॉजी म्हणजे लांबून बसून बघायचो की इतक्या पळणाऱ्या ह्या मॅडम काय काय पळत असतात एवढ्या, म्हणजे नॉर्मली या रूममध्ये तिकडे जायचं तर म्हटलं तर पळत का पळत असतात. त्या पळण्याचं कारण नंतर हळूहळू उमगत गेलं, जसं त्या मला कळायला लागल्या. म्हणजे नंतर जसा मी साताऱ्यात प्रॅक्टिस करायला आलो तेव्हा हे सगळं कळालं. म्हणजे अगदी दुर्गळवाडीत काय काय केलं, त्या खेड्यापासून ह्या झाडांपर्यंत, आणि ज्या प्रत्येक गोष्टीत त्या पळत करत का असतात, कारण त्यांना तो वेळ आहे तो जास्तीत जास्त त्यांना तो वापरायचा असतो. तर मॅडमनी तो जो अध्यक्ष हा शब्द मला खटकतोय, हा धन्यवाद किंवा आभार प्रदर्शन म्हणून मला ठेवलं असतं तर बरं झालं असतं. आणि एका अध्यक्षांची आज उणीव जाणवते. म्हणजे गेले कित्येक वर्ष, 10-12 वर्ष हा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेशिवाय होऊ शकत नाही, असे आमचे दत्तप्रसाद दाभोळकर साहेब. म्हणजे मला असं वाटतं की कुठेही असू देत, घरी असतील तरी आपण अध्यक्षस्थान त्यांनाच द्यायचं. पण या कार्यक्रमाचा अध्यक्ष फक्त त्यांनाच असू शकतो, दुसरा कोणी अध्यक्ष राहणार नाही असं मला वाटतं. की बाकी मग मी नाही मी आभार प्रदर्शनाचं छोटंसं काम किंवा एक सगळ्याचा परत एक 5 मिनिटाचा वापर घेईन. म्हणजे तात्विक उंची आपण जसं बोललो की रश्मिताईंनी सांगितलं की म्हणजे नाही पुरस्कार व्हायला पाहिजे सगळं. मी असाच एक विचार इथंच याच मंचावर मांडला होता की कातकरी दिवाळी आम्ही दरवर्षी मॅडम हे करतात की कातकरी मुलांच्यासाठी इथं दिवाळी आपण साजरी करतो. म्हणजे त्यांना आपण फटाके देतो, त्यांना कपडे देतो, खाऊ देतो. मग मी असं म्हटलं होतं की ही बंद व्हायला पाहिजे. म्हणजे हा डिफरन्स राहिला नाही पाहिजे की कुणाला तरी कुणासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणजे सगळ्यांनी एकमेकासाठी करणं वेगळं. तर तसाच एक आदर्शवाद तुम्ही बोलून दाखवला की नाही हे पुरस्कार नको, सगळ्यांनी चांगलं राहावं. म्हणजे साने गुरुजींचं तुम्ही सांगितलं की खरा तो एकच धर्म, खरंच तोच एक धर्म आहे की जगाला प्रेम अर्पावं. ते जर तुम्ही पालन करू शकला तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात कुठलेही असे दुःख किंवा कुठलेही खेद किंवा काहीतरी अपूर्णता राहणार नाही. म्हणजे देव असतोच, धर्म आहे, मांडलेल्या भिंती आहेत, सगळ्यांच्या वरती देव बसलाय. जसं यांनी आपल्या कमोडरनी सांगितलं की तो बघतोय आणि त्यालाही काही लोक आवडत आहेत, तोही त्याचं पुस्तक लिहितोय आणि तोही त्यात त्यांची नोंद करतोय. तर असाही प्रकार असतो. हा आदर्शवाद निश्चितपणे आहे. पण तरीही म्हणजे एवढा हे मोठं जग आहे आणि इतके कॉम्प्लेक्स प्रश्न आहेत
की तो आहे रे आणि नाही रे ही दरी ही मला वाटतं न मिटणारी दरी आहे. मग ही दरी मिटवण्यासाठी कोण कोण काय करू शकतो, म्हणजे संध्याताई आपल्यासमोर एक मोठं उदाहरण आहेत. म्हणजे हिरवाईची जी सृष्टी असेल किंवा त्यांचं प्रत्येक गोष्ट, तर त्या एक स्वतः एक आदर्श घालून देतात. त्यांनी असले रत्न शोधतायत ती ही खरोखर मोठी मोठी काही काम करणारी जी रत्न आहेत. हे 16वा पुरस्कार असेल, रश्मिताई आहेत, शुभा मॅडम आहेत, की प्रत्येकजण आपापल्या परीनं त्या गोष्टीचं महत्त्व समजून जगासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मलाही असं वाटतं की तो इम्पल्स ऑफ डिलाईट शिवाजीने सांगितलं आपल्याला की प्रत्येकाला आपापल्या आयुष्यात काही ना काहीतरी काम आहे. म्हणजे समजा मी डॉक्टर आहे तर मला माझं डॉक्टरकीचं काम करायचं आहे, मॅडम टीचर होत्या त्या शिक्षक म्हणून काम करत होत्या, किंवा शुभा मॅडम एक पॉलिटिशियन आहेत त्यांनी मेयर म्हणून काम केलेलं आहे, रश्मी मॅडमच्या घरात एवढा राजकीय वारसा आहे, पण तरी पण ते सोडून प्रत्येकाला आपला एक इम्पल्स ऑफ डिलाईट सापडला पाहिजे किंवा तो शोध कदाचित बहुतेक तो सापडावाच लागतो, शोधून उपयोग नाही होत. मला असं वाटतं की तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तो, पण त्यासाठी एक सजगतेने डोळे उघडे ठेवून बघण्याची एक गरज राहते की आपल्या आजूबाजूला काय आहे जिथं मी काहीतरी करू शकतो. म्हणजे ती कमी असायला हवी असला भाग नाही, पण तो त्यातली एक गोडी वाढवायची असेल किंवा वृद्धी व्हावी, एखादी मोठी गोष्ट एक चांगली व्हावी की ज्याला नाही त्याला काहीतरी मी देण्याचा प्रयत्न करेन, जी गोष्ट कमी असेल तिथं मी काहीतरी उभा राहण्याचा प्रयत्न करेन, असा काहीतरी एक इम्पल्स ऑफ डिलाईट प्रत्येकाच्या आयुष्यात निश्चितपणे असतो, निश्चितपणे तो येऊ शकतो. सजगतेने त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज म्हणजे हे हिरवाईची जागा दरवर्षी काहीतरी आपल्याला, म्हणजे मी इथे येतो एक मोटिवेशन घेऊन इथून बाहेर जातो की नाही खरोखर काहीतरी करणं म्हणजे करण्याची गरज आहे. डेफिनेटली समाजासाठी आपण देणं लागतो. हे देणं म्हणजे कुठल्या ना कुठल्या भागातून आपण आपलं नेहमीचं काम सोडून सुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो आणि ते आपण निभावण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे शौर्याचं प्रतीक हा सातारा जिल्हा आहे, शिवाजी महाराजांची आपली राजधानी आहे. मेजर जाधव साहेब त्यांना सगळ्यांतर्फे आपण सॅल्यूट केलेलाच आहे की खूप मोठं काम करतात आणि अशी वेगळी वेगळी रत्न संध्या मॅडम शोधून काढतात, कुठून शोधून काढतात त्यांनाच माहिती. तर हे जे चाललेलं आहे मला असं वाटतं की परत एकदा अध्यक्षपेक्षा आभार प्रदर्शनाचं कामच मी परत करावं. आणि संध्या मॅडम आज एक छान गोष्ट होती की म्हणजे सिद्धार्थ तर तिकडं आहेच, पण धनंजय आणि एक जोडीला अजून एक आपल्याला मेंबर आलेला आहे श्रुतिका, इरानं काय छान बोलले. म्हणजे आता टीम वाढते आपली, म्हणजे सपोर्ट सिस्टीम जी आहे, डगआउटमध्ये बसणारे लोक वाढलेत आणि मी पण डगआउटमधलाच आहे, फक्त तुम्ही मला इकडं उगाच पुढं उभं करताय असं मला वाटतं. तर खूप छान कार्यक्रम झाला. मी ह्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या कार्याला मी सॅल्यूट करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. सोहळ्याला यशस्वी करण्यामागे ज्या सर्वांचे योगदान लाभले त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी डॉक्टर चित्रा दाभोळकर यांना समोर निमंत्रित करते. आपण आभार प्रदर्शन करावे. हिरवाई पुरस्कारानिमित्त आणि त्याच्या आधीच्या सुहृदांचा गोतावळा ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे आपुलकीने प्रेमाने इथे आलात आणि हे प्रेम फक्त मला वाटत नाही की संध्यावरचं आहे, पण तिच्या कामावरचं आहे असं मला वाटतं जास्त. आणि म्हणून प्रथम मी सगळ्या तुमचे आभार मानते आणि नंतर अर्थातच ज्यांना पुरस्कार मिळाला ते मेजर वसंत जाधव आणि रश्मी भातकळकर, हे सगळे लांबून इथे आले. अगदी शुभाताई सुद्धा मुंबईहून इथे आल्या आणि त्यामुळे त्यांचे आभार मानणं पण मला उचित वाटतं. बाकी घरच्यांचे आभार मानायचं मला काही कारण नाही असं वाटतं, पण तुम्हा सर्वांचे निश्चितपणे आभार आहेत. आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या खास अशा श्रुतिकाचे एक आभार मानते, कारण एवढ्या तन्ना असताना मी नाही बाबा असलं काहीतरी करणार असं न म्हणता ती साध्या वेशात येऊन आणि तिने छान बोललीही आणि कार्यक्रमात सहभाग दिला म्हणून तिचे आभार. आणि अर्थातच संयोजकांचे आणि ज्यांनी कॉम्पेअर केलं त्या सगळ्यांचे आभार.
आणि मला वाटतं सर्वांनी तुम्ही आल्यामुळेच हा समारंभ अतिशय चांगला झाला. त्यामुळे इथे समारंभ संपला असंही मी जाहीर करते. धन्यवाद.